जय सद्गुरु. मी दामिनी. रसोई से जिंदगी तक मध्ये सखींनो तुमचं मनापासून स्वागत. आंब्याचा सीझन पण आहे आणि संकष्टी पण आहे, तर या निमित्ताने बाप्पासाठी खास आपण स्पेशल आंब्याचे मोदक करणार आहोत. तर ते कसे करायचे आपण बघूया. तर आपण करणार आहोत ना आंब्याचे मोदक. त्याच्यासाठी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी. पिस्ता, काजू, बदाम, हळदीची पानं, चवीसाठी मीठ, तूप, दुधामध्ये मी केशर टाकलेला आहे, जायफळ, वेलचीची पावडर, खसखस आणि हा मी मिक्सर मधून आंबा आहे की नाही त्याचा गर काढून तो मिक्सर मधून वाटून घेतलेला आहे. आणि हे एक नारळ आहे पूर्ण, तर 1.5 वाटी आपला खोबऱ्याचा किस झालाय. आता 1.5 वाटी खोबऱ्याचा किस आहे म्हणजे 1 वाटी तरी आपल्याला गुळ हवा. जितकं गोड तुम्हाला हवं त्या हिशोबाने, पण आंबा पण गोड असतो म्हणून जरा गुळ थोडा कमी घेतलेला आहे. आणि हे पाणी आहे तर ते मी मिक्सरचं भांड्याचंच पाणी खवळून घेतलेलं आहे ते. आणि जितकं तांदळाची पिठी घेतलेली आहे तेवढंच पाणी, म्हणजे हे 1 वाटी मी पाणी घेतलंय तर 1 वाटी तांदळाची पिठी आहे. तर आपण सर्वप्रथम पहिला उकड काढून घेऊया. म्हणजे उकड कशी काढल्यानंतर एक 10 मिनिटं आपल्याला ठेवावे लागते. तर आधी हे पाणी घेऊया. पाण्याला छानशी उकळी यायला पाहिजे. त्याच्यामध्येच आपण 1 चमचा तूप टाकण्याचं कारण काय, तर सुगंध छान येतो आणि एक शायनिंग येते. चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ, केशर भिजत घातलेले दूध आहे तर आपण ते दूध घालून घेऊया याच्यात आणि थोड्याशा केशरच्या काड्या घालून घेऊया. आता याला चांगली उकळी येऊन देऊया. आता बघा छानशी उकळी आलेली आहे आणि आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेतलेला आंब्याचा रस आहे तो आपण याच्यामध्ये थोडा घालून घेऊया. जे आपले मोदक कसे पिवळे आणि छान होते आणि चविष्ट होतील. आणि मिक्सर मध्ये फिरून घेण्याचं कारण काय माहितीये का, कारण कसं मग गुठळ्या होत नाहीत, एकदम मऊ असं होऊन जातं ना पूर्ण. त्याला छानसं असं हलवून घेऊया आणि याला एक उकळी आली की याच्यामध्ये आपली पिठी घालून घ्यायची. आता ही तांदळाची पिठी आहे की नाही ती बासमती तांदळाची किंवा आंबे मोर किंवा इंद्रायणीची घ्यायची शक्यतो. कारण का माहिती, ह्या पिठांचा ना सुगंध फार छान येतो, मोदक अतिशय चविष्ट लागतात. म्हणून आपण हे सुगंधीवाले तांदूळ घ्यायचे. तर ते पूर्ण आपण छानसं मिक्स करूया. आता बघा छानसं मिक्स झालेलं आहे. आता आपण याला ना थोडस वाफ येण्यासाठी ना आपण झाकून ठेवूया त्याला. फिर एक 5-10 मिनिटं आपण असंच ठेवूया. आणि हे वाफून छान होतंय तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. तर आधी 1 चमचा तूप घेऊया आणि हा जो आपला सुका मेवा आहे तो छानसा फ्राय करून घेऊया त्याच्यात. हे मस्तपैकी आपलं छानसं परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण खसखस घालूया म्हणजे त्यालाही छानसा आपला एक सुगंध येईल. आता हे आपण सर्व काढून घेऊया. परत आपण 1 चमचा तूप घेऊया, त्याच्यामध्ये गुळ घेऊया. गुळ थोडासा वितळून घेऊया आपण. गुळ बघा छानसा मस्तपैकी वितळला गेलेला आहे. त्याच्यामध्येच आपण जो आपला आंबा आहे तो घालून घेऊया. आंब्याचा रस छानसा मिक्स करूया. त्याच्यामध्येच खोबऱ्याचा किस, जो आपण खाऊन घेतलेला नारळ होता तो. आता तुम्हाला हे पातळ दिसत असेल पण आपण जेव्हा पूर्ण शिजवणार याला, हा रस आटेपर्यंत आपल्याला थोडस शिजवायचंय, त्यात आपले मोदक कसे पातळ होणार. आता जो सुका मेवा होता आपला तो आपण घालून घेऊया याच्यातच. जायफळ आणि वेलचीची पावडर, म्हणजे सुगंध छान मस्त येतो याच्याने. आणि याला थोडस घट्ट होईपर्यंत शिजून घेऊया असं. एक 5 मिनिटं लागतात आपल्याला. हे बघा मस्त आता घट्ट झालंय की नाही छानसं बघा, पडत पण नाही असं की नाही. पातळ दिसतं का तुम्हाला? नाही. म्हणजे आपलं सारण छान तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. आपली उकड बघा थोडीशी आता थंड झालेली आहे, पण ती जरा गरम असते ना तेव्हाच ती आपण मळून घ्यायची, तर ती भाजते हाताला. मग आपण काय आयडिया करायची सांगते. आता एका परातीमध्ये उकड काढून घ्यायची आणि मॅशर आहे, पावभाजी करतो ना आपण त्याचं आहे, त्याच्याने असं पहिला थोडस मळून घ्यायचं. म्हणजे कसं आपल्याला चटका लागत नाही. थोडीशी कोमट झाली की आपल्याला छान मळता येते ते. आता बघा थोडं थंड झालेलं आहे. आता हे सर्व आपण काढून घेऊया आणि छानसं पिठाचं मळून घेऊया.
पीठ मळताना काय करायचं, थोडासा असा पाण्याचा हात लावायचा, कारण का हाताला ते चिकटू नये म्हणून, आणि सर्व एकत्र होण्यासाठी पीठ. आणि छानसा असा गोळा मळून घ्यायचा, चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं पीठ. जितकं तुम्ही दाबून आणि छान मळणार ना, तितके मोदक सुंदर आणि व्यवस्थित होतात. आपली उकड बघा छानशी मळून झालेली आहे. आता आपण थोडंसं काय करायचं, त्याच्यावरती तूप घालायचं 1-2 थेंब, आणि छानसा असा गोळा करून ठेवायचा. आता आपली उकड कशी तयार झाली आहे ते बघूया. असं गोल हातावर करून घ्यायचा. हे बघा, कुठे चिरत नाही, काही नाही, आणि मस्तपैकी असे आपले मोदक होऊ शकतात, छान होतात अशी. आता आपण आपलं सारण बघूया, थंड झालंय की नाही. आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे आणि आपलं सारण पण थंड झालंय. आपण मोदक करूयात. आपण मोदक ह्याच्यामध्ये करणार आहोत ह्या वेळेस. ह्याच्यामध्ये छान एकसारखे आणि डिझाईन मध्ये छान येतात. तर काय करायचं, हे आधी साच्याला तूप लावून घ्यायचं थोडस, म्हणजे आतमध्ये मोदक चिकटत नाही. आणि नंतर असा एक गोळा घ्यायचा छोटासा, तो याच्या आतमध्ये घालायचा. थोडं अंगठ्याला असं ते तूप लावायचं, थोडं अंगठ्याला असं तूप लावून घ्यायचं, आणि खाली आतपर्यंत त्याला दाबून घ्यायचं, आणि सगळीकडे असं ना छान असं दाबून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये सर्व व्यवस्थित पीठ दाबून घेतलेलं आहे, पण शक्यतो पातळ असं दाबून घ्यायचं. बघा किती पीठ बाहेर आलं, ते आपण असं बाजूला काढून घेऊया. खाली टोकापर्यंत छान दाबून घ्यायचं, म्हणजे बरोबर मोदकाचं टोक व्यवस्थित छान येतं. आणि आता आपण त्याच्यामध्ये सारण जितकं मावेल तितकं भरवून घ्यायचं. एक छोटा चमचा आहे, 2 चमचे 3 चमचे आरामशीर बसतं. आणि हे मस्त दाबून झाले. आता याच्यावरती तोंड असं बंद करून टाकायचं. आपण खोलून बघूया. बघा किती रेखीव आणि सुंदर आलाय, है की नाही आपला मोदक. मस्त आहे. आपण असे सगळे मोदक करून घेऊया. हे बघा आपले मोदक मस्तपैकी भरून झालेले आहेत, आणि एकसारखे सगळे छान, आणि कलर आंब्याचा किती सुंदर आलाय बघा त्याला. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया, वाफवून घेऊया. तर वाफवताना कसं वाफवायचं ते दाखवते. आधी पाणी उकळायला ठेवलं, आणि ह्याच्यावरती आपण स्टीम करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण काय करूया, ही हळदीची पानं आहेत ती घेऊया. त्याच्याने काय होतं, सुगंध खूप सुंदर येतो. आंब्याचा सुगंध आणि हळदीच्या पानाचा सुगंध एकदम मस्त. आणि आपले एक एक मोदक आता ठेवूया आपण. थोडे असे सुटसुटीत ठेवून घ्यायचे, म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत. आता 10 ते 15 मिनिटं आपण वाफवून घेऊया. आता आपण बघूया आपले मोदक झालेत की नाही. 15 मिनिटं झालेले आहेत. किती छान कलर आलाय आणि सुंदर सुगंध या लागलाय. मस्त बघा, की नाही. छान शिजलेत पण छान, हाताला चिकटत नाही, म्हणजे छानसे शिजले गेलेत. आता आपण हे थंड करायला ठेवूया. सखीन आपण बाप्पांसाठी मोदक केलेले की नाही, तर मस्तपैकी छान तयार झालेले आहेत बघा. आणि आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया. सखींनो आपले मोदक पण तयार झालेले, आपण बाप्पाला प्रसाद पण दाखवलेला आहे. तर आपण आता मोदक खाऊन घेऊया, बघूया कसे झालेत ते. हे बघा किती सुंदर मस्त येलो कलर आलाय की नाही, आंब्यांमुळे खास. आणि किती छान वाटत. आणि आपण साच्यामध्ये केलं तर किती सुंदर एकसारखे मोदक आलेले. आता आपण खाऊन बघूया कसा खायचा.
मस्तपैकी असा फोडायचा. बघा त्याच्यामध्ये जो आपण भरलेला होता मावा किती छान मस्त भरल्या गेलाय, आहे की नाही? थोडाही कमी नाहीये. मस्तपैकी असं तूप टाकायचं त्याच्यावरती, असा घ्यायचा आणि असा खायचा. एकदम मऊ आणि का आंबा लागतो त्याच्यामध्ये, सांगू मस्त. तुम्ही पण असं आंब्याचा रस टाकून मस्तपैकी मोदक बनवा आणि कमेंट मध्ये मला सांगा आंब्याचे मोदक खरोखर कसे लागतात ते. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.